देवीला साडी नेसवणं आणि विविध अलंकारांनी सजवण्याचा हा सण। खरं तर देवीच्या मूर्तीला साडी नेसवणं हे अतिशय कौशल्याचं आणि कठीण असं काम आहे। म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून देवीच्या मूर्तीसाठी रेडीमेड साड्या बाजारात दाखल झालेल्या आहेत। सध्या आपण दादरमधील रानडे रोडवरील साडी घर या दुकानात आहोत आणि या दुकानामध्ये अगदी 2 इंचांच्या मूर्तीपासून ते 12 फुटांच्या मूर्तींपर्यंत विविध अशा रेडीमेड साड्या देवीच्या मूर्तीसाठी उपलब्ध आहेत। इथे जर बघितलं तर 2 मूर्ती आपल्या समोर आहेत। यामध्ये एका मूर्तीला अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जी साडी नेसवण्यात येते त्या साडीच्या निर्याप्रमाणे एक रेडीमेड साडी परिधान करण्यात आलेली असून विविध अशा महाराष्ट्रीयन अलंकारांनी या देवीला सजवण्यात आलेलं आहे। तर त्याचबरोबर दुसरी एक इथे देवी असून तिलाही अगदी कोल्हापूर पद्धतीच्या निर्याप्रमाणे रेडीमेड साडी घालण्यात आलेली असून तिला गुजराती दागिन्यांनी किंवा फॅशनेबल दागिन्यांनी या देवीला सजवण्यात आलेलं आहे। खरं तर नवरात्रीत बहुतांश मंडळ हे सहावारी पद्धतीची साडी देवीला नेसवतात। सहावारीमध्येच आगरी, ब्राह्मणी, पेशवाई अशा विविध मराठी तसेच गुजराती, बंगाली अशा विविध संस्कृतीनुसार साडी नेसवली जाते। काही ठिकाणी तर राजस्थानी महिलांप्रमाणे घागरा चोळी देवीला नेसवली जाते। इतकंच नव्हे तर त्या काळातील साड्यांची फॅशनही यात उतरते। साडी घरचे मालक गौतम राऊत आपल्या बरोबर आहे। यावर्षी देवीच्या मूर्तीसाठी काय फॅशन आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, यावर्षी देवीची मूर्तीसाठी विविध अशा रेडीमेड साड्या आहेत। यावर्षी काय ट्रेंड आहे, काय फॅशन आहे? दरवर्षीप्रमाणे फॅशन चेंज होत असते। यंग जनरेशन आहे, त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे। सो त्या पद्धतीसाठी त्यांचा डिमांड वेगळा आहे। त्या असं म्हणतात की जसं आम्ही फोटो बघतो, जसं आम्ही देवीला बघतो तसाच अलंकार आम्हाला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही ही अशी साडी डेव्हलप केली आहे की जी 2 मिनिटात साडी नेसवता येते आणि तिला घरातला कोणी जेंट्ससुद्धा ती साडी नेसवू शकतो। इतकी ती साडी सोपी करून ठेवलेली आहे आणि तिला सगळ्या बाजूनी नाड्या केलेल्या आहेत। तुम्ही जर बघितलं तर ती हिच्यामध्ये एक आडवी काठी टाकलेली आहे, म्हणजे जी कळसावरती साडी नेसवली जाते त्याच्यावरती तांब्या असतो आणि त्याच्यावरती मुखवटा असतो। त्या मुखवट्याला कळसाला आडवी काठी लावली जाते आणि त्याला ही साडी बांधली जाते। इतक्या सोप्या पद्धतीने ही साडी बनवली गेलेली आहे। आणि त्याच पद्धतीने तुम्ही दागिने बघाल तर ह्या मूर्तीला तुम्ही बघितलं तर जे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनचं जे ज्वेलरी आहे ती ह्याच्यावरती तुम्हाला दिसेल आणि गुजराती ट्रेडिशनचं जर तुम्ही बघितलं तर ह्या पद्धतीचे आहेत। त्याच्यामुळे आमच्याकडे सर्व प्रकारचे दागिने अवेलेबल आहेत। इवन आमच्याकडे खड्यांचे आणि बंगाली पद्धतीचे सुद्धा दागिने अवेलेबल आहेत। ओके, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर देवीला हा रेडी टू वेअर साजही अगदी परफेक्ट बसला असून तिच्या या नव्या साजामुळे तिचं सौंदर्य जरा अधिकच खुललंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह मेघा कुशिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।